दया धर्माचा दुसरा पाय. कवर बोलला याच्यावर तर रात जायची या. धर्माचा तिसरा पाय सत्य. तप दुसरा पाय. पण आता झालंय मागं पुढे. तपश्चर्या. माणसाच्या रक्तामध्ये त्याग महत्वाचा आहे, भोग नाही. तुम्हाला एक सांगू मी, भोगी माणसं सडून मारतात, सडून. आणि त्यागी माणसं मेले तरी चंद्र सूर्य जिवंत आहे तोपर्यंत सुगंध अमर आहे. हो, मी हमेशा वर्णन करतो. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या 30व्या 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्या कुपाट्यात काळकुटा अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. पुन्हा होणे नाही. सूर्य जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती जिवंत आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वर विभूती. गेले ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ठिकाणी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ठिकाणी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझ. राहिल्या त्या कीर्ती जगा माझ. राहिल्या त्या कीर्ती जगा माझ. वा. भगवान गडकर, भगवान बाबा नारायणगडावर 40 वर्षे राहिले. भगवान बाबाची खरी जडणघडण नारायणगडावर झाली. आणि भगवानगड निर्माण केल्यापासून तिथं फक्त 13 वर्षे राहिले बाबा. पण नारायणगडावर असताना काही कूटबुद्धीची लोक असतात. सूर्यासारखं तेज होतं संत भगवान बाबाचं. मग ते देखवलं नाही काही माणसाला आणि त्यांच्या उशाला चोळी ठेवली एका माऊलीची. बाबांनी नारायणगड पहाटे 3 वाजता सोडला. आणि खांबा लिंबा त्यांच्या चुलत मावशीचं गाव आहे. नारायणगडापासून पश्चिमेला 5 किलोमीटर. तिथं जाऊन डोंगरावून येताना संत भगवान बाबांनी शिंपलेदार गारगुट आणली होती. आणि तिथं आल्याच्या नंतर स्वतःच इंद्रिय शिंपलेदार गारगुटीने नष्ट केलं. अगदी जिवंत इतिहास आहे. पण जिथं रक्त सांडलं तिथं जगातली पवित्र वस्तू तुळस जन्माला आली. संत भगवान बाबाच्या रक्तापासून. हे तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे.
धावोनी आले देव दिले अभय ते आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा त्याग स्वतःच शरीर नष्ट केलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते नाव जिवंत आहे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती माझी कीर्ती माझी कीर्ती भोळी वेचलेने विष्णू दाता साजे भोळी वेचलेने विष्णू दाता साजे याही भूमंडळा माझी कीर्ती माझी कीर्ती भोळी भूमंडळा माझी कीर्ती माझी कीर्ती माझी कीर्ती भोळी वेचलेने विष्णू दाता साजे भोळी वेचलेने विष्णू दाता तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळी याही भूमंडळा माझी मागे हरी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा याही भूमंडळा माझी कीर्ती माझी कीर्ती माझी कीर्ती माझी कीर्ती म्हणून खरे त्यागी जगामध्ये संत आहेत तपश्चर्या फक्त साधूच्या रक्तामध्ये आहे म्हणून सत्य तप दया आणि धर्माचा चौथा पाय दान जगामध्ये दानशूर जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत अभंगाचं पहिलं चरण घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला घातला
द्या. म्हणून दान दिल्यानं धन वाढतं, दान दिल्यानं धन टिकतं, आणि दान दिल्यानं त्या धनाला जाळी आळी लागत नाही. जाळी आळी कळली का तुम्हाला? नाही कळली. धनाला जाळी आळी लागू नये असं वाटत असेल तर दान करा. एखादा गावातला एक नंबरचा श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीमधून गावाच्या येशीवर गरीबाच्या मुलीचं लग्न लावित असेल तर त्या श्रीमंताला गाव संत समजून दर्शन घेतं. याला म्हणायचं धनाला जाळी आळी लागत नाही. दान हा धर्माचा चौथा पाय आहे. आणि ते दान देणारे एक नंबरचे श्रीमंत जगामध्ये जर कोण असतील तर ते संत आहे. या संत परिस उदार, या संत परिस उदार. त्रिभुवनी नाही थोर, त्रिभुवनी नाही थोर. माय बाप सहोदर, माय बाप सहोदर. आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. इकडे लक्ष द्या. दानशूर जगामध्ये कोण असतील तर ते संत. बर, संत कसे काय दानशूर? दान देणाऱ्या व्यक्तीकडे तीन गोष्टीची गरज आहे. एक तर त्याच्याकडे धन पाहिजे, दान देण्यासाठी धन पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा अंतकरण उदार पाहिजे, आणि दान देण्यासाठी तो स्वतंत्र पाहिजे, मालकी हकात पाहिजे. पाहिजे की नाही? दानशूर संत कसे महाराज? आक्षेप या गोष्टीवर. आम्ही सदैव सुडके आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढची भिके कुत्रे घरे राखीती, कुत्रे घरे राखीती. नांदणू करायची झाला नाही तरी वाला भागा, नांदणू करायची झाला नाही तरी. हे दानशूराचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं या अभंगात. इकडे लक्ष द्या. संत फक्त दानशूर. तेच तुकाराम महाराज म्हणते आम्ही सदैव सुडके. अहो, घरात कुत्र जाऊ नये म्हणून घरा लावून घेतो आपण, पण तुकाराम महाराजाचं घरच राखायला कुत्रे होते, दरवाजाच नव्हता. ही परिस्थिती तुकोबारायाची. त्यांनी दानशूराचं वर्णन करावं. लिंक तुटू देऊ नका कीर्तनाची. दानाचे मुख्य शास्त्रांनी 5 प्रकार सांगितलेत. हो, त्याच्यातलं एक नंबरचं दान आहे भूदान.
2 नंबरचं दान आहे गोदान, 3 नंबरचं दान आहे कांचन दान, भूदान, गोदान, कांचन दान, आणि 4 नंबरचं दान आहे अन्नदान, आणि 5 नंबरचं दान आहे विद्यादान. दानाचे शास्त्राने 5 प्रकार सांगितले. भूदान, या जगामध्ये भूदान कुणी केलं? राजा बळीने केलं. हो, बळीच्या दारामध्ये जगाचा बाप भीक मागायला येतो. बळी भीक मागायला आलो. बळीराजे म्हणजे काय पाहिजे देवा बोला. देव म्हणला त्रिपाद भूमी दान पाहिजे. बळीने मागचा पुढचा विचार केला नाही, तथास्तु. 2 पावलामध्ये विश्व आटवून टाकलं देवानं. देव आहे त्यो. कुणाच्या नादाला लागा पण देवाच्या नाही. पेरायचं तुमच्या हातात आहे, लुंगा आणायचा त्याच्या हातात आहे. रामायणामध्ये 9 लोकांच्या नादाला लागू नका म्हणून सांगितलं. कुठं सांगितलं ते? मारीच मामाकडे रात्रीच्या 12 वाजता रावण गेला. मामा तू हरीण होऊन जा, मला सीता चोरायची. मामा मला रावणा येडाय का तू? 14 वर्षाचा राम होता. आम्ही विश्वामित्राच्या यज्ञाचा बरबाद करायला गेलतो मिनसुभाऊ, आणि त्या काळात 14 वर्षाचा राम होता. बिनटोकाचा मला बाण मारला होता. 400 कोस समुद्राच्या अलीकडे येऊन भाडकून पडलो तवा. आता 40 वर्षाचा राम आहे, माझा खिसमी गालबाला करीत नको पाठवू. रावणानं गदा उचलली, म्हणला तू मस्तकच फोडीन. आणि तिथं मारीच मामा म्हणतो गरीब आणि श्रीमंताला विरोध करायचा. गोस्वामी तुलसीजींनी 9 लक्षणं सांगितले. 9 लोकांच्या सोबत शहाण्या माणसानं कधी विरोध करायचा नाही. तुम्ही बोटावर मोजा, मी चलत चलत सांगतो. देव, श्रीमंत, मूर्ख, मर्मी, शस्त्री, पत्रकार, नगाद, डॉक्टर आणि स्वयंपाकी. खाल्ल्या कडीला जळगाव मध्ये चिखलीन, वरच्या कडीला तांदूळवाडी, अशी जरी खिचडी बनविली तरी म्हणायचं वाघा बार्शी तालुक्यात खिचडी तोच बनवावा. काय झालं? रात्रीच्या 10 वाजता बाळासाहेब जेवायला आले आणि वाढायला होती माय. वाढायला कोण लागती? इकडं तिकडं कोपऱ्या कापऱ्यात बघत त्याचं गिराईकच त्याला दिसाना. आणि समोर माय. गरम झाला बाळू, पण माय असल्यामुळं काय बोलता येते. पण ताटातली कडी पातळ झालेली होती. त्या पातळ कडीचा सांदा सापडला बाळूला, आणि बाळू माईवर भाडकाला. का गाय कुणी केली ग कडी? मोराच्या डोळ्यातल्या पाण्यासारखी इतकी पातळ कडी कुणी केली काढी? आई म्हणली बाळू रोज कडी मी करीत असते बघ, पण आजची कडी तुझ्या पत्नीने केली. बाळासाहेब म्हणले आई कडी पातळ आहे पण खायला खूप छान आहे बघ. अरे छान म्हणून खा, नाही तर दुसऱ्या दिवशी रोगरची फोडणी देऊ शकते ती. त्याच्यात रात जाऊ नये आपली. 9 लोकांसोबत विरोध करायचा. देवाच्या सोबत अधिक शानपणा चालत. देवानं 3 पाऊल जमीन दान मागितली. मागचा पुढचा विचार न करता बळी म्हणतो तथास्तु. 2 पावलात विश्व आटवून टाकलं. बळी 3रा पाऊल कुठं ठेवू? बळीनं डोकं खाली केलं. देवानं बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि बळी कुठं नेऊन घातला? करोनी का हार तो पाताळी घातला. करोनी का हार तो पाताळी घातला. करोनी हार तो पाताळी घातला. करोनी हार तो पाताळी घातला. डोक्यावर पाय दिला आणि बळी पाताळामध्ये नेऊन घातला. महाराज ही गोष्ट बळीराजाच्या आईला कळाली
आणि बळीराजाची आई धावून आली. बळीराजाच्या माईला पाहिल्यावर जगाचा बाप थरथर थरथर कापत होता. कारण बळीराजाची आई महान पतिव्रता होती आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देव मला घाबरतोय. हे बळीराजाच्या आईला कळाल्यावर बळीराजाची आई म्हणते देवा घाबरू नको, तुला मी शाप देण्यासाठी आले नाही. माझा स्वाभिमान जागृत झाला. एक न एक दिवस माझ्या मुलांनी जगाचा बाप दारात भीक मागायला आणला. हा स्वाभिमान माझा जागृत झाला म्हणून तुला स्वाभिमानानं देवा सांगायला आले. भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हात. बरं झालं देवा माझे पती राजा विरोचन वारले. हो, माझ्या पतीच्या पाठीमागे मी सती चालले होते, पण समाजाने मला सती जाऊ दिलं नाही. का? हा बळी 6 महिन्याचा माझ्या पोटात होता. गरोदर स्त्रीला सती जाण्यासाठी बंदी होती. त्याचा परिणाम मला डोळ्यानं पाहायला मिळाला. भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हात. एक शब्द खूप महत्वाचा आहे त्यातला. ती काय म्हणती? भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया. असा मुलगा मी पैदा केला म्हणती. झाला ते आपल्याला होते तर गुटखा खाठी देते. हो, संतती लागल अशी पैदा करता येते महाराज. त्याच्यावर वेगळंच कीर्तन करावं लागेल, पण आपल्याला वेळ नाही म्हणून जगाच्या बापाला भीक मागायला यावं लागलं. बळीराजाने या जगामध्ये भूदान केलं. 2 नंबरला गोदान कुणी केलं? चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. नृग नावाच्या राजाने गायीचं दान केलं. कसं केलं गायीचं दान? हजारो तहान्या गायी. तहानी गाय म्हणजे अरे येलेली 10 महिन्याची का 12 महिन्याची ताजी येलेली, तिला तहानी म्हणते. हजारो तहान्या गायी दान दिल्या आणि प्रत्येक गायीच्या शिंगात सोन्याच्या शेंब्या ठोकून गायी दान दिल्या. हजारो. याला म्हणतेच गोदान. आमच्या मठावर एका माणसानं गाय दान दिली होती. 5 वर्ष सांभाळलं, येलीच नाही. नका का आमच्याकडे यायना. ज्यानं दिली त्याला म्हणलं तुझ्याकडे कधी येली होती का? तू म्हणला आमच्याकडे येली असती तर तुम्हाला कशाला दिली असती. ओ मृदंगाचार्य, हे काय गोदान आहे का? अरे हजारो तहान्या गाई सोन्याच्या शेंब्या ठोकून गाई दान, त्याला दानशूर म्हणायचं. गोदान, भूदान, गोंदान, कांचन दान, कांचन दान अज राजाने केलं. अज सूर्यवंशामध्ये अज राजा होऊन गेला. सोनदान. आणि 4था मुद्दा आहे अन्नदान. पांडवाच्या यज्ञात राजा धर्मानं अन्नदान केलं. आणि 5वं विद्यादान जगात संतांनी केलं. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. अन्नदान श्रेष्ठ आहे, पण कधी करावा, कुठं करावा, कुणाला करावा तर पवित्र आहे. अन्नदान कधी करावं? पर्व काळावर, सप्त्यात किंवा आषाढी वारी, क्षेत्र किंवा सप्त्यात अन्नदान करावं. आणि कधी करावं? पर्व काळावर करावं. कुणाला करावं? भूक लागलेल्या माणसाला. समुद्रावर पाऊस पडला, काय पावसाचा उपयोग आहे? आमच्यासारखी हो, अगदी राईट. आता आमच्यासारखा महाराज हमेशाच खाऊन फुगलाय, त्यालाच म्हणते थोडं घ्या. हो, त्या बापानं खीर केली. ती खीर खाऊ खाऊ एखादा माणूस मरण असली खीर. ज्याला भूक लागली त्याला अन्नदान. आणि तसं तर गुलाबजांबूचा बेत हाना तुम्ही. सकाळी त्याचं काय होतं हे सांगायची गरज. अन्नदानात परमनास्ति विद्यादानम तपोधिकम, अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. हे अन्नानं क्षणाची तृप्ती आहे, पण विद्यादानानं
अखंड जिंदगीची तृप्ती आहे. आणि ते विद्यादान ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठवासा संत गेले, वैकुंठवासा एक प्रश्न आहे माझा तुमच्या समोर. असा कोण माणूस आहे या मंडप मध्ये की आता त्याची मरण्याची इच्छा आहे? कोण माणूस आहे? बरं, जगून आपला उपयोग काय? आबा लय महत्वाचं बोलतोय मी, लक्ष द्या इकडं. हसून जिरवायचं नाही कुणी. असा कोण माणूस आहे या मंडप मध्ये महाराज की या घडीला मरण्याची इच्छा आहे? अखंड धनाचा साठा ज्ञानोबारायांनी जगाला अर्पण केला आणि वयाच्या 22व्या वर्षी पांडुरंगाच्या समोर मरण्याची इच्छा तयार केली. करमणूक म्हणून ऐकू नका. कोण खातंय माणसाला आपल्यासारख्या? ज्यांची गरज होती एवढा मोठा या पृथ्वी तलावर एकच संत होऊन गेले ज्ञानोबाराया. 22व्या वर्षी ज्ञानाने जग श्रीमंत करून टाकलं आणि जग सोडण्याची इच्छा प्रगट केली. जाता जाता ज्ञानेशाने मागितले वरदान, जगिया घडले पसायदान, जगिया घडले पसायदान. दान देणारी जगात फक्त संत आहे. ज्ञानदेव माझा दयाचा सागर, ज्ञानदेव माझा दयाचा सागर, ज्ञानदेव माझा दयाचा सागर, ज्ञानदेव माझा दयाचा सागर. केले उपकार जगावरी, केले उपकार जगावरी, जनता रावया हरिपाठ आला, जनता रावया हरिपाठ आला. उपकार केले उपकार केले उपकार, तारा बया हरि पाठया झाला पाठवा, तारा बया झाला हरि ज्ञानदेव माझा दयाचा सागर, केले उपकार जगावरी, जनता रावया हरिपाठ आला. रस हा भरीला संजीवनी, जनता रावया हरिपाठ आला. म्हणून जगामध्ये दानशूर जर कोण असतील तर ते संत आहेत. म्हणून घातला जगामध्ये प्रसिद्ध दुकानं तशा ती नाही ता. जीवाची दुकान, देवाची दुकान, संताची दुकान.
संत सज्जनी मांडले दुकान संत सज्जनी मांडले दुकान दया पाहिजे दया पाहिजे ते आहे दया पाहिजे ते आहे मुक्ते मुक्ते फुकात सागे मुक्ते 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 फुकात सागे कोण दया करत बाहेर कोण दया करत बाहेर कोण दया करत बाहेर नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळ्या सुख देईल विसावारे 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 प्रसिद्ध दुकानं जगामध्ये फक्त 3 आहेत. जीवाची दुकान, देवाची दुकान आणि संताची दुकान. आणि या 3 दुकानात 3 पद्धतीचा माल मिळतो. जीवाच्या दुकानात फक्त दुःख, देवाच्या दुकानात सुख आणि दुःख मिश्रित असते, संताच्या दुकानात फक्त सुख. म्हणून तुकाराम महाराज म्हणले घातला दुकान देती तो त्यांच्याकडे अनन्य भावाने जाईल त्याला ते दान देतात. घातला दुकान देती आली अशी दान. आणि दान देणारे संत उदार उदार भरले. थोडे हात वरी घ्या म्हणजे आवटाळा निघल. आवटाळा म्हणजे आळस. हात घ्या वरी, व्यायाम बी होतोय थोडा. मागचे घ्या. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा सकाळी 5 वाजता गाडीचं बटन दाबलंय. बारामतीला जाऊन काल्याचं कीर्तन केले. आणि इथं मरणाची खीर खाऊन कीर्तन केले. खीर बरं का. परत हे सर्जापूरचं कीर्तन म्हणजे एकदम लेक माहेरात आल्यासारखं झालं. आबा आमचं हो. आबाची भेट झाली तरी पोट भरतंय. वा. पण इतका गोड कामून बोलतोय मावशेव कळालं तुम्हाला. पंढरपूरचा माझा सप्ताह जवळ आलाय. भाकरी पाहिजे भाकरी. गेल्या वर्षी दिलत्या ना मावशी भाकरी. दिलत्या ना भाकरी दिलत्या. वा. 25 तारखेला सप्ताहाची सुरुवात आहे. अतिशय गोड सप्ताहाचं नियोजन आहे. आणि म्हणून तुमच्या भाकरी पांडुरंग वारकरी खातोय. तिथं एक नवीन पद्धत सुरू केली आम्ही ही पंढरपूरमध्ये. तिथं शिंगुरीची आमटी बनवित होता आम्ही. आमटी तुमच्याकडे तिला बाजार आमटी म्हणतात ना काय. हो तसली आमटी तिथं बनवितो आम्ही. आणि भाकरी तुमच्या. काय मजा येते म्हणता पंढरपूरमध्ये. म्हणून 25 तारखेला सप्ताह सुरू आहे. आणि 27 किंवा 28 तारखेला भाकरी बाप्पा आणावं. भाकरीसाठी हे कीर्तन दिले.
कारण आणि ते योगायोग तारीख कशी बसली ती माझी मलाच माहिती आहे. व्याप खूप झाला मला, त्याच्यामुळं खूप अवघड आहे. 10 मिनिट राहिलेत अजून आपले, है का नाही? त्याच्यामध्ये भैरवी होईल आणि उरलेल्या अभंगाचा सारांश सांगतो तुम्हाला. जगामध्ये उदार अंतकरणाचे कोण असतील तर सांगताय. एक 2 मिनिट घेतो तुम्हाला. सूर्यासारखं तेज भगव्या कपड्यावाला साधू, त्याला कळालं की आपल्या राजाची जहाज परदेशात जाते. म्हणून तो भगव्या कपड्यावाला साधू राजाकडे येतो. महाराज, मला पलीकडे जायचे, तुमच्यासोबत तुम्ही जाणार आहे पलीकडे तुमची जहाज? तुम्ही राजाने सांगितलं, महाराज मी नाही जाणार, पण माझी जहाज जाणार आहे. जहाजामध्ये जे माझे सेवक आहेत त्यांच्यासोबत तुमची व्यवस्था करतो. राजानं त्या जहाजामध्ये त्या साधूला बसवलं, पाण्यावर जहाज चालू झाली. पण 50 किलोमीटर जहाज गेल्याच्या नंतर जे जहाजातले सेवक होते त्यांनी त्या साधूला त्रास द्यायला सुरुवात केली. भगवे कपडे अंगावर घालतात, लोकाला फसवितात. आयत खायची सवय लागली महाराज लोकांना. काम करावा ना, कष्ट करून जगावं. फुकट चाला आमच्या मालकाच्या नावेमध्ये मूर्ख कुठला. नालायका, तुला उचलून फेकू आम्ही समुद्रामध्ये. फुकट चालला आमच्या राजाच्या जहाजामध्ये, तुला लाज वाटत नाही? साधू आपले हात जोडून एक शब्द बोलत नाही. साधू कसलाच राग येत नाही त्या साधूला. त्याचा डबल राग त्यांना यायचा. काहीच बोला ना म्हणून. हो, शेवटी एक जण जायचा आणि त्याला चिमटा घेऊन यायचा, कोणी कोणी ढकलून द्यायचा. साधू एक शब्द नाही. शेवटी 2 जण उठले आणि त्याच्या कानफटात 4-2 ठोके दिले ठेवून. महाराज ज्या वेळेला त्याच्या कानफटीत ठोके दिले त्यावेळेला जगाचा बाप त्या नावेमध्ये प्रगट होतो असा. आणि त्या लोकांना न बोलता त्या साधूवर देव गरम होतो. अरे कसला पांचेट साधू तू, हे लोक मारते तुला तरी तुझा आवाज सुद्धा तोंडातून निघाला. असला कसला साधू. साधूचं अंतकरण जगात किती उदार असतंय त्याच्यावर बोलतोय मी. कर्मणूक म्हणून न काय ऐकू ये. देव म्हणतोय तू यांना मारित नाहीस, पण मी मारणार. मी यांना जिवंत ठेवणार नाही. आखी जहाज पालती घालणार आत्ताची आता, आणि तुला आधार पलीकडे नेतो. तू घाबरू नको. त्या साधूचं हृदय भरून आलं महाराज. डबडबल्या डोळ्यांनी तो साधू देवाला म्हणतो, देवा या लोकांना जर तू मारलंस तर हे मेल्याच्या नंतर तुझा आणि माझा फायदा काय? हे मेले गेले जळाले कुठे गेले त्याचा तपास नाही, पण फायदा तुझा आणि माझा काय? त्यापेक्षा देवा तुला एका गोष्टीची भीक मागतो मी. यांना जीवच मारण्यापेक्षा फक्त यांच्यातला दुर्गुण नष्ट कर. तुझी माझी सेवा करण्यासाठी यांना जिवंत ठेव. जे खळाची व्यंकटी. कशामुळे बोलतो तुम्हाला? एवढा मार खाऊन सुद्धा त्यांच्याबद्दल अंतकरण उदार किती आहे महाराज. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार. संती सुखे व्हावे पाणी. हो, आपल्या मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगामध्ये खूप लिहून ठेवले. जीवदातानी कोणी 32 तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा. संत उदार आहेत महाराज. आणि काही लोकांना वाटप केलं आणि मागायल्यासाठी उरलं नाही असं कधी घडलं नाही. त्याचं कारण शेवटचं चरण. कामने पोटे
समुद्राच्या काठावर 200 एकर शेती समजा घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता, पण मी म्हणतोय समजा समुद्राच्या काठावर एका व्यक्तीची 200 एकर शेती आणि त्या शेतीमध्ये त्यांनी 80 फूट खोलीची विहीर, खूप मोठी विहीर खोदली, खूप पाणी लागलं, 10 HP 10 मोटरा बसवल्या, 200 एकर ऊस लावला आणि जे बटन दाबलं ती 24 तास मोटरा चालू. 2 दिवसाला येऊन बघतो मोटरा चालू, पण गहूभर सुद्धा पाणी खाली जात नाही. याचं काय कारण आहे? काय कारण आहे याचं? विहीर समुद्राच्या काठावर आहे. विहीर कुठे? समुद्राच्या काठावर. तसं महाराज भगवंत रूपी समुद्राच्या काठावर साधूच्या ज्ञानाची विहीर आहे. कितीही ते ज्ञान उपशिल तरी ज्ञान कमी होण्याचा संबंध काय? म्हणून तुकोबारायांनी वर्णन केले. तुका म्हणे पोते, पोत साखऱ्याचं कांद्याचं पोत नसतंय का? हेच पोत कुणबी होते तुकाराम महाराज, शब्द तेच आहेत. तुकाराम महाराज म्हणले साधूचं पोत प्रत्यक्षात भगवंतानं भरलेलं असल्यामुळं रीत होण्याचा सवालच नाही. म्हणून तुका म्हणे पोते देवे भरिले, नंतर म्हणायचं नो हे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार. अभंगाचा भाव संपला, वेळ संपला. 9च्या आधी विना चालू झालाय, 9ला माझ्याकडे विना आलाय. 2 तास ओरिजिनल कीर्तन झालं. राईट, बरोबर आहे. म्हणून बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, त्याबद्दल क्षमा मागतो. पण वारकरी संप्रदायाचे जे हे कीर्तनामध्ये बडबड केली मी, ह्याच्यातलं काहीतरी घरी घेऊन जा आणि कुठंतरी आपलं जीवन परिवर्तन, याचं नाव कीर्तन. म्हणून झालेली सेवा सर्व शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोज दुपारी 2 ते 5 संत कथा मी स्वतः सांगणारे आणि मोठे मोठे कीर्तनकार आहेत. सर्वांना अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे. सर्वांनी माघवारी निमित्त सप्त्याला भेट द्यावी बरं का बाया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम 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 जवळगाव आणि योगेश. तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते.
लाडोळे आणि रानमसली सिंगल म्हणा सिंगल. संत उदार उदार संत
टाळ्या वाजवा. मस्त. सर्व अतिशय गोड अलंकारित चाली म्हणणाऱ्या या मूर्ती यांच्या नावाने टाळी वाजवा. सगळीच हाडाची अगदी खसून भजन करणारी मंडळी आहे. झालं मृदंगाचार्याला तर घेऊनच जावं वाटतंय आम्हाला. वा, वर्णन करावं. नियोजन एक नंबर बरं का बाप्पा, एक नंबर नियोजन. जाता जाता एक सूचना, 0 पॉइंट. माझ्या मोठ्या मुलीचं हॉस्टेल आहे लातूरला, 5 वर्ष झालं. नेटचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर होणाऱ्या ज्या मुली आहेत मॅट्रिकच्या नंतर, त्यांची अतिशय संस्कृतीनं संपन्न अशी व्यवस्था. महिन्याला मुलींना प्रवचन देण्यासाठी सुद्धा मी स्वतः जातो. डॉक्टर होणाऱ्या काही मुली असतील तर पाठवा. त्याचं परिचय म्हणून तारखीचं कॅलेंडर आहे आमच्या दादाजवळ. 12 हे जानेवारी महिना निघाला ना, तर काल निर्णय घ्यायचा ठरला तर 60 रुपये लागतात आपल्याला. पण ते खरं म्हणजे फुकटच वाटा आणलेत आम्ही कॅलेंडर, पण फुकटला किंमत नाही. मोकार गर्दी करतील, ज्याला वाचा येत नाही ते सांदीला फेकून देतील, म्हणून त्याची 20 रुपये किंमत ठेवली आम्ही. फक्त 20 रुपये. लागलं कोणाला तर घ्या, अवश्य मुली पाठवा. मुलीच्या सुरक्षितेसाठी फक्त मुलींचं हॉस्टेल आहे. माझी मोठी मुलगी, मला 4 मुली, बेक बेन बेदोनी. काही जाता जाता बाया म्हणत्याल महाराजाला मुलगा आहे का नाही. बाई पोरं बी 2 आहेत मला. अर्धा डझन लेकराचा महाराज आहे. म्हणून झालेली सेवा पुन्हा तुमच्या चरणावर अर्पण करतो आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय करा राखा पाया पैकी करा. रत्नमाला संतोष जाधव या. फोटो काढा रे, गेलेले मोबाईल वा काढा फोटो. अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे सर्जापूर. यावर्षी 13वं वर्ष आहे. 1 तप पूर्ण झालेला आहे. अर्थातच आपण दुसऱ्या तपाकडे वाटचाल करत आहोत.
महाराजांची सेवा गेल्याही वर्षी या ठिकाणी झालेली आहे. तपपूर्ती सोहळा असल्यामुळे त्यांची सेवा घेतलेली होती. पण यावर्षी असा विषय झाला, दुधात साखर. ह्यांची तर सेवा घेतलीच, पण ह्यांच्या भाच्याची सुद्धा सेवा उद्या होणार आहे. कारण काय कीर्तनकार विनोदी आणावं लागतात, काय कीर्तनकार ज्येष्ठ आणावं लागतात, काय कीर्तनकार हृदयस्पर्शी आणावं लागते. ती असं सगळ्याचं मिश्रण घातलं तर कार्यक्रम कसा असा उजळून येतो. आणि ही अशी कलाकार मंडळी जर त्याच्या साथीला असली मग तर कार्यक्रमाचा कळसच निघतो. आवर्जून या ठिकाणी आपल्याला 8 दिवसासाठी उपस्थित असणारे मृदंगवादक हरिभक्ती पारायण जांबोनजी महाराज माळी यांच्यासाठी एक वेळ टाळ्या वाजवा. रोज कीर्तनाला महाराज 12 वाजायच्या, त्यामुळे बोलायला जागाच सापडेना. ती पकवाजाला आपण गाताना जागा देता की वाजवाय, जागाच गहू ना. यूट्यूब फेमस नागेशजी महाराज पवार हे देखील या ठिकाणी 9 दिवसासाठी उपस्थित आहे. त्यांच्याच जोडीला तोडीस तोड आणि जोडीस जोड आपल्याच भागातील रत्न भैरवजी महाराज जाधव हे देखील या ठिकाणी 9 दिवसासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करायचं आहे. दररोज या ठिकाणी महाराज कमीत कमी 4-5 गावचे टाळकरी येतात. तसेच आज देखील या ठिकाणी हत्तीजून शशिकांत महाराज जाधव त्यांचं पूर्ण भजनी मंडळ, मोहितेवाडी, रानमसले, लाडुळे वारकरी शिक्षण संस्था, संतनाथ वारकरी शिक्षण संस्था वैरागची राजन महाराजांची, ते देखील या ठिकाणी 9 दिवसासाठी उपस्थित आहे. सर्व भजनी मंडळाचं सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन करतो. टाळ्या वाजवा. आजची कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण उद्धवजी महाराज चोले बऱ्याच दिवसाचे ऋणानुबंध आहेत. 2 वेळा त्यांचा कालाही झालेला आहे आपल्या गावामध्ये, अर्थातच आमच्या घरी भावांच्या लग्नामध्ये झालेला आहे. तर त्यांचा आणि आपलं बऱ्याच दिवसाचा संबंध असल्यामुळं त्यांची या ठिकाणी आपण 25 तारखेची किंवा 27-28 तारखेची जी पंगत आहे ती 2-3 वर्षापासून, आता 1 वेळा दिली, ती मागं एक वर्षामध्ये गॅप गेलं, त्याच्या अगोदर 2 वेळा दिली. तशीच याही वर्षी सर्व माता माऊल्यांची परवानगी घेऊन मी शब्द देतो आणि आपण त्या ठिकाणी पंगत अर्थातच भाकरी घेऊन जाऊयात. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण कृष्णानंद महाराज मुंडे भागवताचार्य महाराजांचे भाचे आहेत. त्यांची उत्कृष्ट सुश्राव्य अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे. अधिकाधिक संख्येने या ठिकाणी येऊन आपलं जीवन कृतार्थ करावं, या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा ही सर्व श्रोते वर्गाला मी विनंती करतो. आजचे अन्नदाते असे होते. सकाळचा नाश्ता सूर्यभान दत्तू गायकवाड यांचा झाला, दुपारची पंगत राजाभाऊ बिभीषण सुरवशे यांची झाली व सायंकाळची पंगत बाळासाहेब नरहरी गवळी यांची झाली. उद्याचे अन्नदाते असे आहेत. उद्या सकाळचा नाश्ता नागनाथ पंचाप्पा पाटील यांचा होईल. उद्या दुपारचं भोजन भाऊसाहेब महादेव गवळी यांचं होईल व उद्या सायंकाळचं भोजन दिलीप गैबी गवळी यांचं होईल. आजची प्रवचन सेवा पत्रिकेत नाव अनिल महाराज कळपे यांचं आहे, परंतु त्यांच्या मुलानं महाराजजी 6 प्रवचनकार तयार झाली. 6 प्रवचनकार तयार झाले. त्यातील 5 जणाला आम्ही या ठिकाणी संधी दिली. ज्येष्ठ दादा म्हणलं तुम्ही जरा आता मागं थांबा. त्यांना 1 जणाला दिलं नाही. 5 प्रवचने यंदा आमची गावातलीच झाली. आणि आपला हा परमार्थाचा कळस निघत आहे, चढानं पुढे चलत आहे. अनेक तरुण मंडळी याच्यामध्ये सामील झालेले आहे. काली माऊली महाराजांनी माळा घातली, त्याबद्दल टाळे वाजवा. अनेक तरुण मंडळी सहकार्य करतात. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आबासाहेबांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याचा वेल गगनाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे. आजचा हरिजागर हत्तीज, रातंजन, मोहितेवाडी, राळेरास, दक्षिण सोलापूर, गवळेवाडी, खामगाव, कापशी, सावरगाव, घाणेगाव व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व भजनी मंडळाचा सामुदायिक हरिजागर होईल. ज्ञानदेव तुकाराम